नाशिकचे जिल्हाधिकारी तथा नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जलज शर्मा सामन्यांचा आनंद घेताना सोबत विनोद शहा व समीर रक्टे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय तर्फे सीके नायडू ट्रॉफीत हुतात्मा आनंद कान्होरे मैदान गोल्फ क्लब नाशिक येथे 23 वर्षाखालील महाराष्ट्र संघाने केरळ विरुद्ध 1 डाव व 149 धावांनी प्रचंड मोठा विजय मिळवला। चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच पहिल्या षटकात केरळचा एक गडी बाद करून विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यास महाराष्ट्रात केवळ 3 चेंडू पुरेसे ठरले। या 4 दिवसीय कसोटी सामन्यात महाराष्ट्र तर्फे गोलंदाजीत केरळच्या पहिल्या डावात डावखुरा फिरकीपटू शुभम मेचडे 4 व मध्यमगती अजय बोरुडेचे 3 तर दुसऱ्या डावात डावखुरा फिरकीपटू विकी ओसवालचे 8 बळी तर फलंदाजीत द्विशतकवीर कर्णधार अनिकेत नलवाडे नाबाद 265, शतकवीर अजय बोरुडे नाबाद 114, अर्शिन कुलकर्णी 93 व कौशल तांबे 65 धावा यांच्या प्रभावी कामगिरीने विजयात मोठा वाटा उचलला। केरळ तर्फे फलंदाजीत यष्टीरक्षक वरुण नायनारने 91 व 55 धावा करून चमक दाखवली। सीके नायडू ट्रॉफीत या हंगामात महाराष्ट्र संघाने या सामन्यापूर्वी त्रिपुरा व ओडिशा संघाविरुद्ध व आता केरळ निर्णयात्मक विजय मिळवले आहेत, तर कर्नाटकने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला होता। त्या योगे एलिट ग्रुप ए मध्ये एकूण 8 संघात महाराष्ट्र संघ एकूण 46 गुणांसह प्रथम क्रमांकावर विराजमान झाला आहे। दोन्ही संघ व बीसीसीआय चे सर्व अधिकारी, सामनाधिकारी, पंच इत्यादी सर्वांनीच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे एकूण मैदानातील व इतर सर्व व्यवस्था सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या खेळपट्ट्या व इतर सर्व सुविधांविषयी अतिशय खुश व समाधान असल्याचं मत व्यक्त केले आहे।